मित्रांनो, नवीन व्यवसायाच्या शोधात आहात? खालील काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत. मित्रांनो, त्या टिप्स अवश्य वाचा आणि व्यवसायाला सुरुवात करायची असेल, व्यवसायाची माहिती घ्यायची असेल तर योग्य अशा चॅनलची तुम्ही निवड केलेली. मित्रांनो, या काही टिप्स दिलेल्या आहेत. या टिप्सच्या माध्यमातून योग्य प्रकारे तुम्ही तुमच्या व्यवसायाची भरभराट करू शकता आणि एक आपलं नाव लौकिक करू शकता. मित्रांनो, अशा कित्येक व्यवसाय आहेत. नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करणे ही एक खूप मोठी आणि चांगली पायरी आहे. सुरुवातीला गोंधळ होणे स्वाभाविक आहे, पण जर तुम्ही टप्प्याटप्प्याने विचार केला तर चित्र स्पष्ट होईल. नमस्कार मित्रांनो, मी कृष्णा गोडसे पुन्हा आपल्या नवउद्योग गगन भरारी या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपल्याला जो काही व्यवसाय करायचा आहे, ज्या क्षेत्रात आपल्याला उतरायचं आहे, मित्रांनो, अगोदर त्या क्षेत्राची त्या ठिकाणी पाहणी करा. तुमचे कौशल्य, तुम्हाला कोणत्या गोष्टीत रस आहे किंवा तुम्ही काय चांगले करू शकता, उत्पादने बनवू शकता, सेवा देणे किंवा व्यापार करणे, त्याची निवड करा. मित्रांनो, अनेक अशा जिल्हा उद्योग केंद्राच्या योजना आहेत, त्यातून तुम्ही लोन घेऊ शकता. मित्रांनो, व्यवसायाची निवड जर तुम्हाला सुचत नसेल तर काय करावे, तर सध्या या क्षेत्रात चांगली संधी आहे. कृषी आधारित सेंद्रिय खते, प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ किंवा आधुनिक अवजारे या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात संधी आहे. मित्रांनो, आता कच्चा माल आपल्याला कुठून मिळेल, कच्चा माल कुठे उपलब्ध होईल, त्यासंबंधी आपण पूर्वकल्पना घेतली पाहिजे. बिझनेस प्लॅन योग्य असा तयार करा. कोणताही व्यवसाय सुरू करण्यापूर्वी कागदावर त्याचे नियोजन करा. गुंतवणूक तुम्हाला किती करावी लागेल, जागा किती लागेल, भाग भांडवल किती लागेल, तुमचे उत्पादक किंवा सेवा कोण खरेदी करेल याचा अभ्यास करा. मित्रांनो, निवडल्याच्या व्यवसायाच्या अगोदर प्रशिक्षण घ्या. व्यवसाय समजल्यावर व्यवसाय चालू करा. कायदेशीर प्रक्रिया आणि नोंदणी करा. व्यवसाय अधिकृत करण्यासाठी काही गोष्टी आवश्यक असतात. MSMEसाठी योग्य तुम्हाला निवड करावी लागेल. व्यवसायाची प्रथम नोंदणी करा. नोंदणी झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेकडून सुद्धा तुम्हाला नोंदणी करणे जरुरी आहे. मित्रांनो, भांडवल आणि सरकारी योजना, जर तुमच्याकडे पुरेसे पैसे नसतील तर सरकार अनेक योजनेच्या माध्यमातून कर्ज देते. PMEGP योजना, नवीन उद्योगासाठी मोठी सबसिडी मिळते. मुद्रा लोन, विनातारण कर्ज, मुख्यमंत्री रोजगार निर्मितीतून तुम्हाला लोन मिळते. बँकेकडे योग्य कागदपत्राची पूर्तता करा आणि लवकर कर्ज मित्रांनो उपलब्ध होईल. मुद्रा लोन, विनातारण कर्ज मिळवण्यासाठी उपयुक्त मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, महाराष्ट्रातील तरुणासाठी विशेष योजना. सुरुवात करताना खूप मोठ्या गुंतवणुकीपासून सुरुवात करू नका. योग्य मार्केटिंग करणारे कामगार तुमच्याकडे जर असेल, योग्य प्रकारे प्रशिक्षण घेतलेले जर कामगारांची तुम्ही निवड केली मित्रांनो, तर त्यामुळे तुमच्या व्यवसायाला भरभराट आल्याशिवाय राहणार नाही आणि तुमचं नाव लौकिक झाल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, या चॅनलवर अशीच माहिती देत असतो, त्यामुळं सबस्क्राईब करा, लाईक करा, जेणेकरून मित्रांनो नवीन व्यवसायासंबंधी व्हिडिओ आल्यास तुम्हाला लगेच त्याची इंटिमेशन मिळेल आणि तुम्ही त्या व्हिडिओचा पुरेपूर फायदा घेऊ शकता. मित्रांनो, मी असे बरेच व्हिडिओ टाकलेले, त्या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही माहिती घेऊ शकता आणि आपला योग्य असा व्यवसाय तुम्ही सुरुवात करू शकता. मित्रांनो, अनेक असे तरुणांनी व्यवसाय चालू केलेले आहे. त्यासाठी काय डॉक्युमेंट लागतात, कागदपत्रांचं मार्गदर्शन मी या माध्यमातून करत असतो. मित्रांनो, त्यामुळं या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून जे नवतरुण व्यवसायाच्या शोधात असतील त्यांना निश्चितच फायदा होईल. मित्रांनो, याबद्दल तुम्हाला काय अजून माहिती हवी त्याबद्दल तुम्ही कमेंट करा. त्या कमेंटला
योग्य मार्गदर्शन मी मित्रांकडून. धन्यवाद.